अजून तुम्ही आता कसे काय आले अजून? अरे जा ना बा, खायला मस्त खाऊन राहिले म्हणलं. तुमच्या बरोबर आम्हाला मार खाल्ला होता वाटते तुम्ही. हा जा ना, आता गेले होते ना तुम्ही. तुमचं ते सामान सुमान बंद मारेला आहे, ते 10,000 रुपये त्याचे आणून द्या घेऊन जा. हा इथं काय मिरो मारा करू राहिले तुम्ही? निघा बरं इथून. मला गेलो होतो पण काय आहे बा, कुठंच काही आधार नाही लागून राहिला. कुठं झोपा कुठं काय करा म्हणून म्हणलं बा हो, आजची रात्र फक्त कसं तुमच्या खोलीत नाही आहे आता एकटीच तुम्ही तर म्हटलं आराम केला असता आजच्या दिवस. उद्या एक पुरी पाहिजे मी माझ्या सोयीने समजा. बाबा का तुझ्या बरोबर आम्हाला डुबत राजा बुडती बँक आहे तुझी. तू काय इथं मिरो मारा करू राहिला? तू याच्या आम्हाला काढून देईन ना ते मालक. हे बा तू इथं थांबूच नको रे बा, तुझ्या माना खराब होऊन राहिला फालतू. आधीच तर आता चाळीत झालेला आहे आणि आता तू आता इथं जर थांबला रातभर त्याला तुझ्याबरोबर मला काढून देते घर मालक. लवकर तू इथं थांबूच नको बा. या कॉकटेलचा जे आपला दोस्त ना राजा तुम्ही असे बोलता का? रातभराचीच गोष्ट आहे, जास्त नाही ना. आता हे बा रात्रीचे 9, 9:30, 10 होऊन राहिले. कोणाला माहित होते मी सकाळीच निघून जातो ना, 4 वाजताच उठलं की. अरे बा लोकांचा विचार करा राजा. तुम्ही कसे संटे माणसं आहे. तुमची बायको लेकर ते गेले त्याच्या मायच्या घरी. तुमचं काय बाबा, कुठे गेलं कुठे झोपलं तर काय, पण आम्हाला आमचं कुटुंब आहे ना राजा. फालतू आम्हाला दिन ना काढून. तुम्ही इथं अजिबात थांबू नका आता. हो कारण की कसं आहे, तुम्हाला आता दोस्त आहे ना, त्यांना सांगून राहिलो. म्हणजे दुसऱ्याला आपल्या जर आपण आली नाही पाहिजे एवढं समजलं पाहिजे माणसाले. अरे कॉकटेलच्या मी काय समजलं तुम्ही ना आता काय कसे काय म्हणलं रे? रंग दाखवला पण तुम्ही. 50,000 रुपये तुम्हाला काल दिलं राजा. मला मग कमीत कमी मला त्यातले 2,000 तरी द्या राजा. मग कुठं लॉजवर तरी झोपतो मी. काही ना काही सोय लावतो. म्हणजे पैसे म्हणजे का हरामाचे पैसे आहे का ते? तो साडवान गेलेले माय पैसे आहे ते का तू का ते? मग चाललेले का चोट्ट्यावर जो साडू तसा तू तसले का बेवड्या. आणि इथं येऊन मला माय डोकं खाऊन राहिला. थांबू नको तू इथं. हे बा सटकन निघणार फोन करीन मी. फालतू बोल नको. बापरे कॉकटेलच्या जे अति झालं होय. वाटलं नव्हतं इतकं होईल म्हणून. असं काय रे तुम्ही, आम्ही समजलो काय, तुम्ही निघाले काय? माय सोड तुझ्या पाहिजे राजा. स्वतःचा संसार तुम्हाला करता येत नाही का? मग लेकर बायला का घर सोडून चालले तरी काय अकला आहे तुम्हाला? काम नाही धंदा नाही बेवड्या वानाच्या आणि मला शिकून राहिला असा आहे तसा आहे. थांबू नको इथं, लवकर नाही. जातो पण हे बा म्हणलं कुठं जाऊ काय सांगा बा तुम्ही. आता अशा टाइमला आता इतक्या उशिरा कुठं जाऊ, पैसे नाही अदला नाही. म्हणून म्हणलं आजची रात्र फक्त. कुठे जाणार बा? फुटपाथवर जाय, कुठे एखाद्या बस स्टँडवर झोप, कुठे झोप बाबा, एखाद्या बंब्यात जाऊन लप. पण माय डोकं खाऊ नको, इथं थांबू नको तू. मग आहे ना लय रस्ते आहेत ना. मग असे बा तुम्ही निढंगे लोक जे आहेत की नाही, तुम्ही बा जगण्यातही काही अर्थ नाही. जीव दिलेला पुरला का तुम्ही? फालतू घराले ताप, दाराला ताप, सगळ्या लोकाला ताप. निघा इथून. काका तुमच्या सगळं झालंय माय. हे बा सत्यानाश सगळा जे झाला ना तुमच्या झाला खराब व्हायला तर. झालं म्हणजे कसं काय? म्हणजे तुम्हाला समजत नाही का? प्याच्या ती प्या वाटते ना. आता म्हणता की तुमच्या झालं याच्या झालं. स्वतःच्या बुद्ध्या नाही का म्हणलं? गाण ठेवल्या कुठं? का घुटण्यात आहे का? वरचा रिकामा आहे? स्वतःला समजायला पाहिजे ना. आपल्या मागवा संसार आहे, कुटुंब आहे. अशी दारू पिणं हे पिणं योग्य आहे का आपल्याला? चालले माग मी आता घेतो हिशोबाने घेतो. तुला मी काय एवढं प्याज सांगितलं का बेवड्याला का? चल इथून, थांबू नको इथं. सांगा बरं आता आपल्याला वाटलं जातं चिमनराव असे करतील मग तुमच्या साडवांडाचा तुमचा गेम केला ना. 1,00,000 रुपयाने फिटवलं ना आपल्याला. आपण इथे उन्हीत आणि ते टरबूज विकले आणि 1,00,000 रुपये त्याच्या कशात घाला लागले? सांगा बरं तुम्ही. नाही ना भाच्या, माणूस तसा नव्हता रे ती. अचानक कसं काय बदल झाला हे काही समजूनच नाही राहिलं मला. म्हणजे आता आलू चिपमध्ये फिटला म्हणते, दारूच्या नांदी लागला म्हणते. आता 1,00,000 रुपयाचे आपले उभे उभे टोपी दिली त्यानं, आपल्यापेक्षा घनचक्कर मारली. आणि आता हे बाई घरी आली म्हणते काल. म्हणजे काय आहे काय हे लफडा? म्हणजे काय प्रकरण काय आहे? नाही मामा हे बा नशेच्या आरी माणूस आला का नाही सगळं त्याला काही समजत नाही. घर दार हे ते काही त्याला घेणं नसते. मी सांगतो ना वावर घेऊन आहे का त्याच्या घरी वावर? ती शेतीन कायचं काय? मग काय सोयरिकीच्या वक्ती सांगे बा 2 एकर आहे म्हणे. आता ठेवली का आहे आपल्याला काय माहिती त्याचं? एवढं कोणी विचारते? बुडान बुडी कशी याच्या पैशावर ते पाठवते म्हणून जगून राहिले निराधार आहे ते काही. बाकी त्याचं त्यालाच माहीत. आता म्हणतात दारूच्या आरी आला. आता काय किती घोर झाला नाही का विचार पडला काय करावं काय मला नाही समजू राहिला आता.
अरे मामा तुम्ही असे बोलले तर मग कसं काय होईल म्हणलं. तुम्हाला पाहिलं की लोकांना असं म्हणजे चेहऱ्यावर हसा येते राजा. काहीतरी बा होईल बा आता हे मार्ग काढतील. एखाद्या वकिलासारखे कामं करता तुम्ही. बिलकुल बिलकुल टेन्शन फ्री करता लोकायले. आणि तुम्ही म्हणता की आता काय करू याच्यातनी काहीतरी मार्ग काढा. फोन लावा द्यायले म्हणा कसं काय चालू आहे म्हणा तुझं. करा बरं ते काय मिळायचं. पाहिले ना फोन लावून. आता आपण जेवायच्या आधीच फोन लावले मी त्याला, उचलून नाही राहिलं ते फोन. मग काय त्याला वाटते आता 1,00,000 मागते हे. असा आहे ना वांदा. तरी एक लावूनच पाहता शेवटचा. जाऊ द्या तिकडे. लावला तर लाव नाही तर मग आपण चालले जाऊ पाहायला सरळ. तर पाहतो बा आता शेवटचा लावून. आता लागला तर लाग, नाही तर मग कसं आपल्यालाच जावं लागते आता. हो एंट्री माराच लागते आता पुण्यात. काही राहिलं नाही आपल्या जीवनात आता नाही का. हो काहून की बा लेकरं बाय आपल्यापाशी राहत नाही. माय बापाला आपण 4 पैसे पाठवू शकत नाही. आणि दारूचा नाद लागला आणि काय आपल्या जीवनात अर्थ राहिला. असं जीवन जगून काही अर्थ आहे का. कुत्र्याचे हाल आहे लगायची किंमत नाही काही नाही. माणसाजवळ पैसा नाही अदला नाही काम नाही नोकरी नाही धंदा नाही. त्यापेक्षा तर मेलेलं पुरलं. जीवन यात्रा संपून टाकू आणि सगळ्याचं टेन्शन दूर करू. हो म्हणजे आपल्याच्यानं कसं लोकांले त्रास. मानवरा बेवळा आहे लोक तिले बोलतीन. आणि घरचे दारचे माय बापाले वाटण जाऊ दे बाबा आता काय ते गेला तर काय करा. नाही तर आता त्याला कुठून पैसे पाठवा आता मी. नाही नाही बस हेच मार्ग चांगला आहे आपला. कोणाची बाय बोलणे नको कोणाचं काही ऐकणे नको. सरळ आपलं गेलं निवांत आपलं जीवन यात्रा खलास. चला आता जगाचा निरोप कायमचा घेऊन घेऊ. फक्त एक इच्छा राहिलेली कायची. असं वाटते बायकोला एक फोन लावला असता 2 शब्द बोललो असतो जरा मनाला बरं वाटलं असतं. आत्म्याला शांत भेटली असती. पण आता काही खरं नाही. ते काही फोन उचलतही नाही का. तिचंही बरोबर आहे ना. आपलं कसं वागलोच नाही ना आपण बरोबर. बरोबर आपलाच गुन्हा आहे काही विषय नाही. आता जाऊ दे तिकडे. जयरामजी की करून टाकू बस. सांगा आता शेवटी इच्छा पुरी होती वाटते आपली नाही का. फोन आला बहुतेक तिचाच असला पाहिजे. बापरे हे तर साळवाचा फोन आहे. आता काय उत्तर द्या आता. 1,00,000 रुपये याची घेतली ना आपण. मरता खेपीत आता फोन नव्हता यायला यायचा. कायच करा आता. जाऊ दे आता कायमचा आपण येरी तर चाललोच ना. एकटे बोलूनच घेऊ याच्या संग. नाही का उचलून टाका. अरे काय साळ भाऊ कुठं हा म्हणलं. कुठं हा तुम्ही. यायला पता नाही का. आता मा घरची गेली असेल तर फोन लावला असेल ना तिकडे बहिणीले. हो म्हणलं साळभाऊ इकडे हा म्हणलं आता. बस हे शेवटचे 2 मिनिटं राहिले मापाशी. काय बोलास ते बोला म्हणलं बा. फक्त एक माफी मागतो. तुमचे 1,00,000 रुपये घेलाय ना म्या. ते काही मी देऊ शकत नाही आता. हो मी कसं आता या जगातून चाललेलो. आता लवकरात लवकर माझी चिठ्ठी फाटणार आहे. बापरे चिठ्ठी म्हणजे काय करून काय राहिले तुम्ही. करून काय राहिले बा. आलो मी धरणावर. बस आता उडीच टाकणार होतो पण तुमचा फोन आला. बोला 2 मिनिटं. अरे हेच अरे काय माणसा रे तुम्ही. म्हणजे काय काय म्हणजे काय असं कोणतं टेन्शन आलं तुमच्यावर. म्हणजे तुम्हाला असं करायला लागू राहिलं. अरे जो काय सांगा साळू तुम्हाला. ते कॉकटेल त्याच्या नाही का शेजारी त्याच्या आहारी गेलो आणि पुरा सत्यानाश करून घेतला जीवनाचा. दारूचा नान लावला लेकानं बातच शिशीत उतरवलं मला. तुम्हाला बी आता 1,00,000 रुपये टिपर त्यानंच द्यायला लावली म्हणे. काऊन की ते जुवा गिवा खेळ म्हणे त्याच्यातून वर येतं म्हणे. त्यातही फिटलो मी पुरा. आता घर मालकानं बाहेर काढून दिलं ना. आता इथं आलो मी धरणावर. बस म्हणलं आता आपल्या जीवनात काही राहिलं नाही बा. कायमचा आपला रामराम घेऊन घ्या. अरे काय 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 एवढं स्वस्त आहे का जीवन आपलं राजा. उली उली गोष्टीसाठी तुम्ही राजा उड्या टाकता आणि काही घेता आणि काही करता. अरे मी हाव ना टेन्शन घेऊ नका तुम्ही. आत्ता त्यानं 1,00,000 उपसले ना आपले. आत्ता 2,00,000 उपसतो मी. येतो मी तिथं काही काळजी करू नका. नाही काही येऊ नका आता. ते कसं सगळं माय दारू सांगितलं गेलं त्याले. तुम्हीच ते अन्न प्रशासनचे होते बा. तुम्हीच त्याला टिपारी दिली असं मी सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आले की तुम्ही गोते ते सणाचा. येऊ नका तुम्ही आता. बस मी चाललो आता. शेवटचा विषय आहे माय. ऐका ना तुम्ही उडी नका टाकू. फक्त 2 मिनिटं पूर्ण ऐका माय काय. मी पूर्ण सेटिंग लावतो आणि तुम्हाला या दलदलीतून बाहेर काढायचं काम माय आहे. हो तुम्ही काही चिंता करू नका. फक्त तुम्ही आजची रात्र कशी तरी काढा. उद्या सकाळी बिलकुल टच आहो मी तिथं. आपण साळू कसं आहे एक वेळ मदत केली हरकत नाही. पण नेहमी नेहमी मदत करून काही अर्थ आहे का जीवनात. मी स्वतःच स्वतः करता आलं पाहिजे ना. आता माझ्या नाही शक्य झालं बा म्हणून मी चाललो होतो. मग तुम्ही जीव दिला ना. मग इकडे प्रश्न मिटणार आहे का. तुम्ही आत्महत्या केली आणि काही केलं तर इकडे लेकरं बाय हे ते वनवासी होतील नाही का ते. त्याचं पुढचं भविष्य का आहे त्याचा विचार केला का काही. मग आपला विचार करायचा हे फक्त समजते तुम्हाला. आणि बाकी जायचा तुमच्या भोवती आता हे एवढं मोठं जत्रा आहे.
तुमचं आता बाकीचे नातेवाईक हे ते मायबाप सगळं गोष्ट सगळ्याला वाऱ्यावर सोडून जाता का तुम्ही? काही अक्कल आहे का तुम्हाला? अशा चिल्लर गोष्टीसाठी बसले आपले. जीवन एवढं सस्तं नाही आहे ना, माणसाला काही 56 काही भेटत नाही. माणसाने जीवनाचा बरोबर उपयोग केला पाहिजे. असे असे कामं नाही करायला पाहिजे. काही नाही साडू, काही पडेल नाही ना, पैशाशिवाय काहीच नाही जमान्यात. मी पैसा बोलत आहे. आता लोक मी त्या चाच्याला म्हणलं किती चायला दोस्ताना आमचा पैसा आदला खर्च केला, आज मला चपलीनं मारायला तयार झालता. ते निघ म्हणे घराच्या बाहेर. घरमालकानं तर माझं सामान जप्त केलं, धमकी दिली, 2 माणसं आणून मारायला आले ते लोक. काय करता मग असं जीवन जगून? म्हणून कसं आता इलाज नाही माया. विनी कॉकटेल जास्तच जैरीला दिसून राहिलं मला, नाही का? म्हणाल कर करून राहिले, घरमाल काही जरा आगोपणा दिसून राहिला त्याचा. बरं हे पहा, मी काय म्हणतो, तुम्ही काय कराच ते नंतर करा, फक्त उद्याच दिवस थांबा. मी तुम्हाला एक वेळ भेटतो, नंतर काय ते निर्णय घेऊ आपण. हो, मग तुम्ही तुमचं पहा, मी माय पाहतो. फक्त उद्याच्या दिवसपर्यंत सकाळी माझी भेट होणं महत्वाचे आहे तुमच्यासोबत. ना काही येऊ नका ना, ते कॉकटेल लय भारी आहे, ते मालक त्याच्यापेक्षा भारी आहे. तुम्हाला मारतीन, तुम्ही गोते देसान, पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देईन तुमचा. हो ना, आलं ना माझ्या लक्षात ते, मला वैयक्तिक ते. पण हे बा, मी बरोबर येतो ना, हिशोबाने येतो. फक्त कधी मला एवढं सांगा, हो, या मालकाच्या कुठं कुठं इस्टेट आहे, का आहे, घर कुठं आहे, काय आहे, सगळी डिटेल माहिती मला व्हॉट्सअपवर टाका. आणि त्याचे नंबर, मोबाईल नंबर आणि त्या कॉकटेलचा नंबर पूर्ण डिटेल टाका. मी काय करायचं ते बरोबर करतो उद्या. हो, सगळी सोय लावतो मी द्यायची काय आहे. आता तुम्ही कनी बरं हे बा, या बा तुम्ही, याची इच्छा आहे तुमची, याच आता तुम्ही. हो, ते आता मी त्याची डिटेल तुम्हाला सगळी पाठवतो आणि काय करायचं ते पहा मग. आता बस 1 दिवस तुम्हाला मुदत, आता बस 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 फक्त 1 दिवसाची मुदत द्या, मी सगळं बरोबर करतो. फक्त त्याची डिटेल पाठवा मला. आता मी लागतो कामोकाम मग. बरं ठीक आहे मग. हो, पाठवतो. Come on, इधर आ, come here, come here. बोला बोला, काय साहेब, काय म्हणता? तो आप है लक्ष्मण किरकिरी, नहीं क्या? इस ढाबे के ओनर तो ठीक है, हम ईडी से है और यहाँ की पूरी तलाशी लेने आए हैं. यहाँ पे कुछ मनी लॉन्ड्रिंग और कुछ बेहिसाबी मालमत्ता के बारे में पूछताछ करनी है. तो आप ही है ना? तो चलिए अंदर चलिए. म्हणलं भ्या, जरासा कसा आवाज ऐकलेला आहे कुठेतरी. अरे बाबू नाही, अरे बाबू हे मुकाट्यावर बसलं लुटेऱ्या. हे बाबा लुटेऱ्या होय, समजलं मला. काय तर दोघं भाचे तुम्ही. मला काय काय ओळखू येता का तुम्ही? आले का लोकांना घुमा वावा, पण अजून कसे सुधारले नाही का तुम्ही? तुमचं चालूच आहे काही ना काहीतरी इचुकाटे सुरू आहेच. तेच म्हणलं, ओळखता का नाही तेच पाहासाठी आलं तुम्ही. हो चला, म्हणजे काही ना काहीतरी समजा जमू शकते. तर चाल म्हणलं, कर तयारी कर लवकर, तुले जायचं आहे आमच्या संग. हो, पुण्याला जायचं आहे आपल्याला. हो, गाडी गिडी बिलकुल सगळी ओके आहे आपली. बस तुले घ्यायसाठी चाललो होतो. आणि ते आपलं अलबते गलबते आहे ना, इथंच असते ना ते. हो, त्याला संग घे. हो, जाय ते लक्ष म्हणले, सुट्टी माग आणि चाल. आम्ही चांगलं लंबू हात मारते वाटते यावेळेस, नाही का? अरे बाबा, हे बा, तू तुझे काय करायचं ते करत नाही, म्हणलो कोण संग घेत जाऊ तू. हो, तुमचं नाही का काही सांगता येत नाही, काय करसाल काय नाही. हो, जा बा तुम्ही लवकर, इथं थांबू नका. तसं काहीच नाही, तू फक्त संग चाल. ते कसं आहे, आपला चपटा भांग नाही का, आपला साळभाऊ चिमणराव, हो, त्याच्यावर मोठं संकट आलेलं आहे सध्या. हो, तिथं एक कॉकटेल आहे की नाही, त्याला सतावून राहिला त्याला. हो, कॉकटेल आणि घरमालकाने त्याचा पुरा गेम केला, बिलकुल सत्यानाश लागला त्याचा. म्हणून कसं आहे, त्याला दलदलीतून बाहेर काढायचं आहे. तर म्हणून कसं आहे, तू माझ्यासंग चाल म्हणजे बरं राहीन. काहून की आमची एक चक्कर पडली न तिथं. हो, ते मालक गिलक वैकाचा, तर कसा कार्यक्रम हुकून जायचा. म्हणजे कसं 2 ठिकाणी धाडा टाकायच्या आपल्याला ईडीच्या. हो, तर एक तुमची टीम आणि एक माझी टीम, असं आहे न ती. हो, चाल लवकर ये, सुट्टी मागून चाल फटकन, 10 मिनिटाच्या आत वाट पाहतो बाहेर. नाही ना, लुटेऱ्या जमत नाही ना आम्हाला. ते आम्हाला कसं आको बाको सोयाबीन दाखव असं तसं जमते. एवढं मोठं हे ईडीची धाड, ते कागद तपासणं, पैसे कुठं आहे शोधणं, ते का सोपं आहे का आम्हाला? आपलं काम नाही ते.
त्याचं काम पडू देत नाही न तुले मी. तू कसा उभा राहिला तर बस आहे ना. आपल्याला कसं असा आडदांड माणूस पाहिजे ना, पुढचा असा दबकला पाहिजे. तर लवकरात लवकर अलबते गलबतीन तू एक एक कोट आणि एखादं जॅकेट पॅकेट घेऊन लवकर बाहेर या. हो, टाइमपास करू नका, जा लवकर. आता ते चिमररावचं नाव काढलं म्हणून येऊ राहिलो मी, नाही येतच नव्हतो. हो, आलोच मी. त्या अलबते गलबतेला सांगतो आणि बस लक्ष्मणरावची सुट्टी घेतली की आलोच मी. हो, 10 मिनिटात. अरे काय म्हणजे कसं काय करून राहिले तुम्ही? तिकडे तिघा चौकाच्या चौकामध्ये पुण्याला चाललो, याला चाललो, ढमक्याला चाललो. या धाब्याचं काही आहे का नाही तुम्हाला? आता 8 दिवस झाले मी इथं जागेवर नाही आहे. आता हिशोब काय झाला काय नाही, आता जर मला पाहायला लागत का ते? काही जाणं लागत तिकडे पुण्याला. पण तुम्ही 10-12 दिवस गायब राहायचं, आम्हाला म्हणता की तुम्ही आता चालले का मग चालले का? एकच दिवसाची सुट्टी मागून राहिलो तुम्हाला. आज गेलो की उद्या वापस येऊ राहिलो ना आम्ही पुण्याहून. नाही नाही एका काय जा 3-4 दिवस घालता तुम्ही, 100% सांगतो. काही जायचं नाही तुम्ही, अजिबात सांगतो तुम्हाला. काय काम काय तुम्हाला तिथं? काय काय चालले तुम्ही? काय सांगा तुम्हाला, आपल्या धाब्यावर आहे का नाही 2-4 दिवस झाले. एक आपले ईडीचे साहेब आहेत, मोठे साहेब आहेत ते. हो, गेटवर आहे बाहेर सध्या. तर ते काय म्हणे मला आत्ता त्याच्या पोराचा वाढदिवस आहे म्हणे पुण्याले. हो, तर म्हणे तुमच्या हातची कशी भाजी घ्यायची कशी सुपर म्हणते म्हणे. तर म्हणे तुम्ही चालता का म्हणे चौकाच्या चौक एका दिवसासाठी. हो, उद्या या म्हणे, परवा दिवस तुम्हाला बसून देतो म्हणे. हो, तर म्हणलं कसं 2-2, 3-3 हजार रुपये देतो म्हणे तुम्हाला मजुरी. हो, पहा म्हणे मग येसात. तर मग कसं म्हणलं कसं एक दिवस जातो नेतो आम्ही. बाबा काय बोल ईडीचे साहेब का? ईडीचे आता तुम्हाला खोटं सांगू राहिलो का? तुम्ही जाऊन पाहा बा गेटवर कोण आहे तर. नाही मी काय जाते बा फालतू राजा लोचा लावून. हे बा तुम्ही काय करा, हो जा तुम्ही जा. हो, त्याचे सगळं संबंध चांगले ठेवा. हो, फालतू नाही नसते ना आपल्याला घोर करून. जा तुम्ही जा. हो, जा जा 1 दिवस नाही 2 दिवस जा. हो, मी पाहतो समाधीकडं. रस्ता आम्ही मग जाऊन राहिलो, नाही तर आम्ही काय जात होतो. बा जाऊ द्या, कसं तुम्हाला एका दिवशी मला फटका दिला तर. नाही, बरोबर आहे बरोबर आहे बा. फक्त छोट्याला काही नेऊ नका. हो, इकडं हिशोब टिशोब आहे मी घेतो मग. तुम्ही तिघं जा एक परी द्या, तिघं जा तिघं. अरे आता मलाच नाही म्हणता नाही असं असते का? मलाच तू राहू दे. हो, एरी हे काही ईडीचा साहेब वाटत आहे रे का. हो, तू राहू दे. हे बा छोट्या तू राहू दे. डबलच्या वेळेस हो, डबलच्या वेळेस. आता बरं ठीक आहे. हो, जा तुम्ही तिघं जण जा. हो, मी नंतर जाईल मग. हो ठीक. अलबते कोट गीट काढा म्हणलं लवकर. हो, चला घरी फोन मारून द्या लवकर. चला. हो ना, चला हो चला चला. अरे वही पूछ रहा ना आपको मैं, सीधे सीधे जवाब दो. तो ये चाल जो है किसकी है? शांतिलाल झुंझुन वाला क्या गया? हाँ बोलो, जल्दी बोलो. हाँ वो शांतिलाल मुनमुन वाला. हाँ बराबर है सर, अपने को मुनमुन वाला ही होना था शांतिलाल. तो ये जो बोल रहे हैं कि बराबर बोल रहे हैं. हाँ ना, ठीक है. झुंझुन वाला मुनमुन वाला एक ही है ना वो. हाँ ठीक है. तो मैं क्या बोल रहा, सभी जो लोग हैं यहाँ पे उनको सबको बोलो अपने अपने जो दरवाजे है ना खुले रखो बोलना. हम किसके भी रूम में धार डाल सकते हैं. और एक दूसरी टीम आ रही है हमारी, और पहले हम आ चुके हैं. और तुम अपने अपने सामान जो है कागज पत्र ये वो सब, और भाड़े पट्टी जो कुछ भी शांतिलाल से लिए है तुमने, उसके रिसिप्ट बाहर निकाल के रखो. हम सबकी तलाशी ले रहे हैं. बापरे, म्हणजे आमचे ते भाड्याच्या पावत्या आहे ते समजा काय भाडा आहे काय नाही ते का? वही देखना है हमको. तुमको क्या कितने रुपए से भाड़े से खोले देते हैं और सरकार को कितना पेमेंट करते हो. वही सब देखना पड़ता है हमको. तो तुम अपने रिसिप्ट बाहर निकाल के रखो, सबको इतला कर दो. हम धाड़ डाल रहे हैं. आहे का लफडा हे नाही का? हो, गाडी तर ईडीची दिसू राहिली मुले. काय धाड इथं कशी काय पडली धाड? काय काय समजायला मार्ग नाही का? साहेब तर मोठा हत्तीच्या हत्ती दिसू राहिला नाही. हो काय म्हणते? अरे काय म्हणलं दादा, काय रे? हे बाबू काय नाही ते ईडीची धाड पडली म्हणलं. साहेब लोक आलेले आहे. आपले शांतीलाल मुनमुनवाला आहे ना आपले मालक. त्याच्या याच्यावर सगळे जिथे जिथे प्रतिष्ठान आहे तिथे धाडा टाकल्या म्हणते आहे ना. तर ते आपले भाड्याच्या पट्ट्या जे आहे ते बाहेर काढून ठेवा सगळेचे सगळे. हो काढतो ठीक आहे. हो, मी शांतीलाल फोन करला नाही तर बस झाला घोरच झाला आता. हो काय आहे काय नाही. तो काय को खड़े रह रहे. चलो चलो जल्दी जल्दी चलो, लॉक करो गाड़ी और चलो ऊपर. हा ओके सर ओके. कॉकटेल काय वारंवार फोन करते. हाँ हेलो, हाँ बोला कॉकटेल चाचा. हाँ बोला. क्या शांति सेठ राजा, फोन भी नहीं उठाती तुम. कितने परेशान है हम. हाँ तुमको फोन भी उठाने का टाइम नहीं. हो ना बाबा, चाय भी नहीं पिया अभी तक मैं. अभी उठा मैं. हाँ बोलो क्या है. बाप तुमको पता नहीं क्या, इधर ईडी की धाड़ गिर गई ना तुम्हारे चाल पर. ये अपनी चाल है ना, यहाँ पे धाड़ गिर गई. ईडी की गाड़ी आई यहाँ पे, 2-4 अधिकारी है बड़े बड़े. बोलता ईडी की धाड ईडीची काय तुम्हाला काहीच माहित नाही वाटते बाबा. हे बा सगळ्या खोल्या चेक करणं सुरू झाल्या. सगळ्याच्या भाड्यापट्ट्या चेक करणं, किती रुपये देत असता, किती ॲडव्हान्स घेते, किती हे आहे सगळं हिशोब टिशोब लिहून घेऊन राहिले ते साहेब. बापरे आपत झाली आता. सांगा आता 200 खोल्या आपल्या 5,000 रुपये महिना. आपण वरे दाखवतो कमी इन्कम टॅक्स वाचवासाठी. आता काय कसं काय करावं. आता एक तर हे वसुली केली 1 तारखेला. आता 10 लाख रुपये घरी आहे इतक्या खोल्याचं भाडं. आता हे कसं काय करा, कुठं लपवा. हॅलो हां ऐकून राहिला ना मी काय म्हणून राहिलो. हॅलो हां गेला का कोमात. हॅलो शांतीलालजी बोला ना बोला. काय चालू काय अजून त्याची सांगा मला पोझिशन सांगा तिची. कायची पोझिशन बा ते तर म्हणे हे बा तुमची जेवढी बी जिथं काय आहे म्हणे तिथं धाडा टाकणार आहेत म्हणजे ते. कुठं काय आहे तुमचं. अरे बापरे काय बोलता म्हणजे माझ्या जेवढे ठिकाण आहे तिथं सगळं का माझ्या दुकानं सगळं.
नाही का आपण बातम्या वाचत नाही का सकाळी धाडपडते द्यायची रातोरात बिलकुल गेम करते ना मग जेवढे ठिकाण आहे तेवढे एकाच दिवशी टाकतात ना ते हो तर म्हणून म्हणलं बा तुमची जिथं जिथं काय असेल लफडे ते सगळं निपटा तुम्ही काही ते कोशिश करा हो इथं तर पडली बा बापरे आता हे बा माझ्या घरात 10 लाख रुपये आहेत आपण तसं हे भाडे वसूल केले मी तुमच्यापासून घरीच ठेवले मी हो, पण आता एवढा हिशोब आता इकडे मी 2-3 हजार रुपये भाडं दाखवतो ना वरे बरोबर हे बा ठीक आहे मी पाहतो काय करायचं इथं तर काही धाडायला नाही काही नाही पाहतो काय होते पोझिशन बरोबर पाहा काय पोझिशन आहे तर फक्त मी काय म्हणतो हे ईडी म्हणजे काय होते मला समजून नाही राहिलं हे म्हणजे काय तपासते का CID समजलं मला CBI समजलं पण हे ईडी काय होय काय सांगा तुम्हाला मी माझ्या घरात राहिजे तुम्ही काय विचारू राहिले हे बा हो ते नंतर सांगेन मी ईडी म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवा की जे बेहिशोबी मालमत्ता असते ना आपली किंवा भ्रष्टाचारातून कमावलेली जे इस्टेट आहे हो त्याच्यावर ते जप्ती आणते कारवाई करून सगळं लंब करते आपल्याला ते काहीच ठेवत नाही ते तर म्हणून म्हणलं बाकीचं नंतर तुम्ही पाहून घ्या युट्यूबवर हो ठीक आहे ठेवतो मी लवकर पाहा तिथं काय आहे पैशाचा पाहू दे आपल्या बंदोबस्त लावू दे लवकर ओके बा आलेच ते माखोलीत आले हा या साहेब या साहेब हो ठेवतो मला ठेवतो